आणि आषाढी एकादशीचा सोहळा पंढरीमध्ये काल अत्यंत साधेपणानं पार पडला, पण त्याला छत्रपती शिवरायांच्या पादुका उपस्थित राहू शकल्या नाहीत। परवानगी नसल्यामुळे शिवरायांच्या पादुका घेऊन काही वारकरी बांधव सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि नद्या ओलांडत पंढरपुरात पोहोचले। सरकारला 117 वेळेला पत्र लिहिली, आमदार खासदारांना भेटूनही परवानगी न मिळाल्याचं वारकऱ्यांनी म्हटलंय। छत्रपतींच्या पादुका मंदिराबाहेर पोहोचलेल्या आहेत आणि आता देवाच्या भेटीनंतर आमची वारी पूर्ण होईल अशी भावना या वारकऱ्यांनी व्यक्त केली आहे। छत्रपतींच्या पादुका गेल्या 6 वर्षापासून ज्या येतात पायी चालत पादुका विठ्ठल मंदिरापर्यंत पोहोचलेल्या आहेत। आता देव भेटीला निघालेले आहेत। रायगडवरून थेट चालत इथपर्यंत आले आहेत। गनिमी कावा करून ते इथपर्यंत पोहोचल्यात। कसा प्रवास होता, सगळा कसा आलाय? हा प्रवास खूपच खडतर होता। पुणे आणि रायगड सीमेवर ज्यावेळेला आम्ही प्रवेश करत होतो तिथलं बॅरिकेड सोडण्यासाठी आम्ही सह्याद्रीचा डोंगर उभा चढलो। खरं तर ज्या मार्गाला 18 किलोमीटरचा प्रवास करावा लागतो तो मार्ग सरळ तो सह्याद्रीचा पर्वत चढल्यामुळं आम्ही 3 तासामध्येच पार करू शकलो। इथे सराटीजवळ नीरा नदी ओलांडावी लागते, तिथेही पुणे जिल्हा आणि सोलापूर जिल्हा याचं मोठं पोलिसांची योजना होती, तरीसुद्धा आम्ही ते पार करून नदीमधनं पोहत अलीकडे आलो। पोलिसांच्या वेगवेगळ्या ठिकाणी पहारे होते, बंदोबस्त होते, परंतु शिवछत्रपतींनी कदाचित त्यांना प्रेरणा दिली असेल की मी स्वतः येतोय तर आता तू बाजूला हो, त्यामुळे ती सगळी मंडळी बाजूला झाली असावीत आणि आम्ही सुखरूपपणे आता पंढरीच्या राहण्याच्या दर्शनाला आलेलो आहोत। शासनाला आपण ही परवानगी मागितली। शासनाला आम्ही यासाठी आतापर्यंत 117 वेळा पत्रव्यवहार केलाय। मी या राज्याच्या 2 माजी मुख्यमंत्र्यांना भेटलोय, उपमुख्यमंत्र्यांना भेटलोय, विरोधी पक्षनेत्यांना भेटलोय, जवळपास 13-14 खासदारांना भेटलो, 8-9 मंत्र्यांच्या भेटी घेतल्या, किती आमदारांच्या भेटी घेतल्या आम्ही सांगू सुद्धा शकत नाही। एवढी मोठी संख्या असताना सुद्धा आम्हाला कुणाचंही सरकार किंवा विरोधी पक्ष सहयोग नाही होऊ शकला। पण शिवछत्रपती असे आमचा शक्तिदाता, रायगड असे आमचा शक्तिदाता या भूमिकेतनं स्वतः महाराज स्वतःसाठी मार्ग प्रशस्त करतात याची अनुभूती आम्हालाच पक्की झालेली आहे। महाराष्ट्राचं आराध्य दैवत आणि संपूर्ण विश्वाचं प्रेरणास्थान यांची भेट होणार आहे। यंदा हे त्यांचं 6वं वर्ष आहे आणि आता थोड्या वेळात त्यांची आणि विठुरायाची भेट होणार आहे। पंढरपूरहून कॅमेरामन सुरेश सर्वदेसह सुनील दिवाण, एबीपी। या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता, या देवी सर्वभूतेषु भक्तिरूपेण संस्थिता, या देवी सर्वभूतेषु यशरूपेण संस्थिता। नमस्तस्यै 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 नमो नमः। एक 5-6 दिवसापूर्वीच आपण सगळ्यांनी संवाद साधला होता। श्री शिवछत्रपती रायगडावरून आपल्या नेहमीच्या प्रथा परंपरेप्रमाणे पंढरीस आले। पंढरीच्या राहण्याच्या दर्शनाच्या ओढीनं प्रचंड कष्ट सहन करत, यातना सहन करत पंढरीत पोचली, परंतु आपल्या अकर्तृत्ववान, कर्मदरिद्री, शिवद्रोही अशा शासनाच्या वर्तनामुळं शिवराय पांडुरंगाच्या चरणाशी जाऊ शकले नाही। त्यानंतर त्या भूमिकेतून आपण एक 11 दिवसाचं आत्मक्लेश व्यक्त केला होता। 12व्या दिवशी हा आत्मक्लेश महाराष्ट्र शासन प्रशासन याला केवळ सहयोग, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवभक्तांच्याकडून कुठलाही उपद्रव होऊ नये याची भूमिका म्हणून आपण रसाहारावर थांबवला होता। त्यानंतर आज आपण संवाद साधतोय। प्रश्न पडला असेल, आजच काय मुहूर्त आहे का? हो, मुहूर्त आहेच। आज आहे आषाढामधली वद्यातली द्वादशी। 16 दिवसापूर्वी आम्ही सगळे पंढरीमध्ये होतो आणि गनिमी काव्यानं
पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणावर शिवबाला घालण्यासाठी म्हणून गेलो होतो. तो शुद्ध पक्ष, आज वद्य पक्ष. बरोबर एक पक्षाचा बदल झालाय. मधल्या काळात भारताच्या राजकारणामध्ये पण पक्षापक्षामध्ये स्थित्यंतर झाली. राजस्थानामध्ये सचिन पायलटांनी स्वतंत्र गट उभा करून मुख्यमंत्रीपद मिळवायचा प्रयत्न केला. परंतु जी स्थिती सचिन पायलटांची आहे, पक्ष बदलून सुद्धा, तसं मासिक पक्ष बदलून सुद्धा मी वैयक्तिक संदीप महादेवराव महिंद, तुम्ही सगळे माझे सोबती सहयोगी, रायगडचे हुजरे आणि आपल्या सगळ्यांचा आराध्य शिवछत्रपती यांच्यातही काही फार फरक पडलाय असं नाही. मग असं म्हणायचं का की अशोक गेहलोत सामर्थ्यवान, अशोक गेहलोत कर्तृत्ववान आणि त्यांनी सचिन पायलटांना धोबी पछाड दिली. अगदी तसंच महाराष्ट्रातलं सरकारही सामर्थ्यवान कर्तृत्ववान आहे, म्हणून आजही शिवबा रस्त्याच्या कडेला आहे. ज्या शिवबांचं नेहमीचं वस्तीस्थान शक्ती पंढरी, दुर्ग, दुर्गेश्वर, रायगड, ते तर कधीच त्यांच्यापासून दुरावले आहे. ज्येष्ठ वद्य चतुर्थीला दिनांक 9 जून 2020 शिवछत्रपती रायगडावरून निघाले. पंढरीच्या ओढीनं पांडुरंगाच्या चरणावर आपलं डोकं ठेवण्यासाठी म्हणून पंढरीत पोचले. पांडुरंगापर्यंत नाही जाता आलं. मला या ठिकाणी शिवबांच्या मध्ये काही अंशी चोखोबा दिसतात. संतश्रेष्ठ चोखोबा त्या राऊळाच्या भोवतीनं फिरत, झाडू मारत, स्वच्छता करत, पंढरी चकाचक ठेवत. पण जेव्हा जेव्हा चोखोबांनी पांडुरंगाच्या दर्शनाला जाण्याचा यत्न केला, तेव्हा तत्कालीन रूढी, प्रथा, परंपरा यांनी त्यांना पाठीमागे खेचलं, पायरीच्या वर नाही जाऊ दिलं. आजही जुलमी सरकारच्या जुलमी प्रथा, त्यांनीच स्वतः तुघलकी पद्धतीने विकसित केलेल्या परंपरा, याच्यामध्ये शिवबा जखडले गेलेत, नाही जाऊ शकले मंदिरात. पण एक गोष्ट मात्र पक्की आहे, ज्या चोखोबांना पंढरीच्या राण्याच्या मंदिरात प्रवेश नाकारला, पांडुरंगाचं दर्शनही घेता नाही आलं, हा आमचा विठुराया, विठू माऊली त्या चोखोबाच्या घरी ताकण्या खायला जायची. त्या चोखोबाच्या घरी दुपारचा नैवेद्य स्वीकारायला जायची. पंचपक्वान्नाचं पान चांदीच्या ताटवाटीमध्ये वाढून आणलंय, भगवंत ते सहजतेने नाकारतो आणि चोखोबाच्या कण्या खातो. तद्वत आमची भावना अशी आहे, पंढरपूरचा पांडुरंग त्या दिवशीच पंढरीतनं बाहेर पडला आणि शिवबा समवेत असा ना रायगड ना पंढरी 12 मावळातून वास करतोय. त्यामुळं जे काही मागायचं, जे काही सांगायचं, जे काही साकडं घालायचं, ते आम्ही त्या पांडुरंगाच्या चरणीच घालू ना. कुठल्या तरी टिनपाट पुढाऱ्यांच्या नादी किती दिवस लागायचं. भारतीय संविधानाच्या चौकटीत राहतो, भारतीय राज्यघटना मानतो, याचा अर्थ तुम्ही आम्हाला ठोकत राहावं, बडवत राहावं आणि आम्ही आपला तुमचा मार सहन करावा, एवढ्याही उदार अंतकरणाचे चोखोबांचे आम्ही अनुगामी नाही. आम्ही मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास या भूमिकेतनं उद्या बदलणार आहे. कारण उद्या नवीन पक्ष सुरू होतो.
आम्ही द्वादशी ते द्वादशी 15 दिवस वाट बघितली ना. अजून किती वाट बघितली पाहिजे? प्रत्येक गोष्टीला सीमा असते, सहनशक्तीला अंत असतो. संत हृदयीची सहनशक्ती मान्य आहे, कारण संत असतातच मायाळू, प्रेमळ, स्नेहाळू. कुणी किती मोठे अपराध केले तरी त्याला सहजतेनं क्षमा करतात. आमचं आराध्य शिवबा सुद्धा त्याच वृत्तीचं आहे. तेही क्षमा करत, तेही माफ करत. परंतु किती वेळा ह्या जावळीच्या मोऱ्याला सांगितलं की आमच्या मुलखात गडबड करू नको, नाही अक्कल चालली. स्वराज्याशी उभा दावा केला, आमच्या धन्याला चालून जावं लागलं. जावळी खस्त झाली, दस्त झाली. यशवंतराव चंद्रराव मोर्याला आपल्या बुडाला पाय लावून कोकणातला रायरी गाठावा लागला. जे होतं ते चांगल्यासाठी. शिवबांनी आपल्या छोट्या तुकडीने अशी रायरी गाठला. मोर्याला खाली यावं लागलं. मोर्यांनी शरणागती पत्करली, पण ती विंचवाची चावला दंश करायचा सोडती काय? महाराजांनी अभयदान दिलं, जीवदान दिलं, तरी सुद्धा पुन्हा आदिलशाहीशी संधान बांधायला लागल्यानंतर माझ्या धन्यानं त्याला तिसऱ्यांदा क्षमा केली नाही. जावळीच्या मोऱ्यांचा निर्वंश केला गेला. एक प्रतापराव मोरे पळून गेला, अन्यथा बाकी हे विंचवाचं जिहाल विष असणारे सगळे ठेचून मारलेत. तोच आदर्श आमचा आहे. पण तो आदर्श कुठं वापरावा आणि कसं वापरावा याचा काहीतरी विवेक मनाशी ठेवावा लागतो. जर वारीमध्ये नसतो, ज्ञानोबा तुकोबांच्या मार्गाने चाललो नसतो, तर तुम्हा सर्वांना शिवछत्रपतींच्या न्याय व्यवस्थेची आणि शिवछत्रपतींच्या आपले हक्काचे अधिकार आणि हक्क मिळवण्याची पद्धती काय असती याचा साक्षात्कार घडवून दिला असता. साक्षात्कार तसाही वरनं निघालो ते पंढरीला पोचेपर्यंत एकालाही कळलेलं नाही. आमचे शिवभक्त सहयोगी सोडले तर, रायगडाचे हुजरे सोडले तर, प्रशासन शासन यांना बित्तान बातमी सुद्धा कळलेली नाही. याला म्हणतात शिवनीती, व्यवहारामध्ये आणलेली शिवनीती. आम्ही मागणं घालणार, आम्ही साकडं घालणार ते फक्त आणि फक्त रायगडाच्या चरणी, पंढरीच्या चरणी, विठुरायाच्या चरणी आणि शिवरायांच्या चरणी. विठू चरणी शिवहाची संकल्प तेवे मनात, पूर्ण होई तो थांबून कधी, ज्वलंत निर्धार या उरात. भक्ती शक्ती भेटीने महाराष्ट्र सांधिल भगवंत, आळवितो हुजऱ्यानित श्री रायगडनी पंढरीत. रायगडाचे हुजरे आता विठुरायाच्या चरणी विनंती करतायत, शिवरायांच्या चरणी गाऱ्हाणं गातायत. महाराज किती दिवस रस्त्यावर थांबाल? ही मोगलाईतील भूतावळ आपणास पंढरीत येऊ देत नाही. कमीत कमी आपण रायगड तरी चढावं. आपल्या हिंदवी स्वराज्याच्या राजधानीमध्ये आपण पुन्हा स्थानापन्न व्हावं. आम्ही एवढंच करू शकतो. आम्ही फक्त आळवू शकतो, विनंती करू शकतो, गाराणं गाऊ शकतो. आता शिवरायांनी निर्णय घ्यायचा आहे, पंढरीत जायचं का नाही. पांडुरंगाने निर्णय करायचा आहे,
आता शिवरायांना आपल्या चरणाशी ठाव द्यायचा का नाही? उरलेल्या व्यवस्था, सोकॉल्ड प्रचलित घटना, संविधान याच्याशी आम्हाला काही देणं घेणं राहिलेलं नाही. ज्या स्वतंत्र भारताचे नागरिक म्हणून आम्ही राहतो, त्या नागरिकांना आपल्या इच्छा, आपल्या आकांक्षा भारतीय संविधानाच्या घटनेच्या चौकटीमध्ये बसून राहून निष्ठेनं अवलंबून जर न्याय मिळत नसेल तर असली घटना आणि असलं संविधान आमच्या काही लागीचं नाही. इथून पुढे चालेल ते संविधान रायगडाचं आणि घटना चालेल ती प्रेमाच्या, मायेच्या, भक्तीच्या सागरामधली पंढरीची. आता रायगड आणि पंढरीच निर्णय घेईल. शिवछत्रपतींनी ज्येष्ठ शुद्ध चतुर्थी यावर्षी आपल्या प्रथा परंपरेप्रमाणे दिनांक 9 जून 2020 दुर्गेश्वर रायगड सोडला. हा रयतेचा राजा आहे, जाणता राजा आहे आणि अजाणतेपणे कुठलंही कृत्य करणारा नाही. रायगड सोडत असताना शिवछत्रपतींनी नुकत्याच येऊन गेलेल्या त्या निसर्ग वादळाचं अवलोकन केलं होतं. रायगडावर छोटी मोठी 24 कुटुंब राहतात. दिनांक 3 आणि 4 जूनला म्हणजे ज्येष्ठ शुद्ध द्वादशी आणि त्रयोदशी शंभू महाराजांचा जन्मोत्सव आणि शिवछत्रपतींच्या राजाभिषेकाचा दिनोत्सव या दिवशी आलेल्या निसर्ग वादळानं गडावरील प्रत्येक खोपट्यावरचं छप्पर उडवून लावलं होतं. हो, ही लोक त्या निर्गुणाच्या पायथीला छोट्याशा त्या झुडपांमध्ये आपल्या लेकरांना कवेत घेऊन रात्रभर कुडकुडत बसली होती. शिवछत्रपतींनी रायगड सोडताना या उडून गेलेल्या प्रत्येक घरावर नवीन छप्पर घातलं. शिवछत्रपतींनी तो गडाचा प्रत्येक सेवेकरी हा आश्रयानं सुरक्षित राहील याची काळजी घेतली. अजूनही पुढचे 2 महिने वीज गडावर जाऊ शकत नाही. निसर्ग वादळामुळे संपूर्ण किनारपट्टीवरची वीज वितरण विभागाची व्यवस्था धुळून गेलेली आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये सौर दिवेचे दिवे दिले. जेव्हा केव्हा पाऊस थांबेल, सूर्य तळपेल, त्या सूर्याच्या ऊर्जेमध्ये ह्या दिव्यांमध्ये ऊर्जा भरा आणि प्रकाशात राहा. महाराजांनी प्रत्येकाच्या घरी महिना, 1.25 महिना पुरेल एवढं अन्नधान्य पोचवलं. रयतेचा राजा याला म्हणतात, जाणता राजा याला म्हणतात. कुणीही उठावं आणि कुठल्याही पदव्या धारण कराव्या इतकं सोपं स्वराज्य नसतं गड्यांना. मी गडावरनं निघालोय, पंढरीच्या वाटेनं चालतोय. रोज सकाळ संध्याकाळ माझ्या नैवेद्यामध्ये बासुंदी येईल, खीर येईल, श्रीखंड येईल. मी पंचपक्वान्नाचं नैवेद्य स्वीकारेन. त्यावेळेला माझी रयत उघड्यावर असता कामा नये, माझी रयत अंधारामध्ये असता कामा नये, माझी रयत उपाशी असता कामा नये. याचा सारासार विचार करणारा हा माझा राजा त्या रयतेच्या डोक्यावर छप्पर टाकतो, प्रत्येकाच्या घरामध्ये प्रकाशाचा दिवा लावतो, प्रत्येकाच्या पोटाची चिंता करतो आणि मगच रायगडावरून पंढरीच्या दिशेनं मार्गस्थ होतो. आम्ही काय निमित्त मात्र पात्रता नसलेले, क्षमता, योग्यता, लायकी नसलेले, पण तरी सुद्धा त्या रायगडीच्या धन्यानं, उदार अंतःकरणानं आमचे हे गलिच्छ, मलिन, नालायक पाय सुद्धा स्वीकारले आणि त्या पायांच्या बळावर हा रायगडाचा धनी पंढरीत पोहोचला. मार्गामधले सगळे मुक्काम पूर्ण केले. कुठलाही मार्ग बदलला नाही, रचना बदलल्या नाहीत. प्रत्येक गावातला एक प्रमुख कार्यकर्ता जो गावाच्या वतीनं प्रातिनिधिक स्वरूपामध्ये शिवप्रभूंच्या दर्शन घेऊन गेला, शिवप्रभूंच्या चरणाशी आपली सेवा म्हणून नैवेद्य अर्पण करून गेला. दिनांक 29 मेला महाराष्ट्र सरकारनं
पुण्याच्या विधान भवनामध्ये बैठक घेतली होती. मी त्या बैठकीत गेलो होतो. अपेक्षित नव्हतो, कुठल्याही यादीत नोंदीत नव्हतो. शिवछत्रपतींचा पालखी सोहळा आजही शासन दरबारी नोंदीत नाहीये. तरी सुद्धा ज्यांनी निरोप पोहोचवला ते मला आत नेऊ शकले नाहीत. शिवछत्रपती एकची करता करविता या भूमिकेतून शिवछत्रपतींनी मला त्या बैठकीत पोहोचवलं. उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेली बैठक आहे. उपमुख्यमंत्र्यांची बैठक म्हणजे किती मोठा फौजफाटा असेल सुरक्षेचा. एकाच्या बाहेर एक 3 सुरक्षा चक्र असताना सुद्धा ती भेदून ज्याप्रमाणे शिवबा आपल्या सहकाऱ्यांसह आपल्या मावळ्यांसह शाहिस्ते खानाच्या फौजेत लाल महालात पोचले, अगदी तद्वत सुरक्षेचे सगळे घेरे तोडून त्या बैठकीत मलाही जाता आलं. रायगड आणि शिवछत्रपती जेव्हा आपल्या शकत नाही, आपल्याला कुणी रोखू शकत नाही, कुणी कितीही आकांतांडव केलं, योजना आखल्या, तरी सुद्धा आपली वाट रोखायचं सामर्थ्य कुणामध्ये असत नाही. त्या बैठकीमध्ये शिवछत्रपतींच्या पालखी सोहळ्याचा निर्णय होणारच नव्हता. कारण माननीय उपमुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती की या बैठकीत फक्त ज्ञानोबा तुकोबा शिवरायांच्या पालखी सोहळ्यासह बाकी ज्या काही पालख्या आहेत त्या सगळ्यांचा निर्णय त्या त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी घेतील. आपला मार्गच खुंटला होता. शेवटी सगळ्या वारकऱ्यांच्या वतीनं प्रथा आणि परंपरा टिकवण्यासाठी मी त्या आखाड्यामध्ये उतरलो. माऊलींच्या सोहळ्यातून राजाभाऊ चोपदार, तुकोबांच्या सोहळ्यातून माणिकबुवा मोरे आणि शिवरायांच्या पालखी सोहळ्याचा एक अत्यंत तुच्छ प्रतिनिधी म्हणून मी अशा तिघांनीच पालखीच्या परंपरा आणि प्रथा जपण्याचा आग्रह धरला. आपापल्या संतांच्या समाधी स्थानापासून ते पंढरपूरपर्यंत पायी जावं. आपल्या प्रथा परंपरा टिकवण्यासाठी आधी कल्पना राजाभाऊंची 400ची, मग 100, मग 30, तुकोबांच्या सोहळ्याची 40, 20, आपण तर 5 वर्ष थांबवतो 28 मार्च पासून. त्याला माननीय उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं, जर कुणाच्याही पादुका रस्त्यावर आल्या तर कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल आणि कोरोनाचा प्रसार होईल. माझा प्रश्न असा होता, जर मी ठरवलं असेल, जर माझ्या मनाचा निग्रह पक्का असेल की अमुक अमुक पादुका अमुक अमुक पालख्या रस्त्यानं चालल्यात, हे मी कुणाला कळूच देणार नाही, समाजाला कळेल कसे? समाजाला काय आकाशातनं ब्रह्मदेव सांगणार होता का? नारा देऊन त्यांच्या कानामध्ये गुपचूप काही कानगोष्टी करणार होता? जर मी ठरवलं असेल की आम्ही कुणाला कळू देणार नाही, आम्ही आमच्या पालखी सोहळ्याची माहिती कुणापर्यंत पोहोचू देणार नाही, तर कुणालाही कळण्याची शक्यता नव्हती. माननीय उपमुख्यमंत्र्यांचा जो दावा होता, पादुका रस्त्यावर आल्या तर समाज जमा होईल, त्या दाव्याला फक्त छेद देण्यासाठी म्हणून आम्ही रायगडापासून पंढरपूरपर्यंत चालत गेलो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जीव उधार ठेवून गेलो. दिसताना मी एकटा दिसतोय, कारण खटले दाखल करायला सोपा माणूस, ना कामाचा ना धामाचा. चुकून अटक केलीच तर चला 2-4 महिने फुकटात जेवायची सोय लागली म्हणून त्यातही समाधान मानणारा असा मी असल्यामुळं माझ्यासह बाकी कोणी नव्हतंच असं काही क्षण गृहीत धरा. पण रायगडापासून पंढरपूरपर्यंत शिवरायांसमवेत आम्ही 5 जण चाललोय. 5 जण चाललोय याची बातमी, याची गोष्ट फक्त आणि फक्त हाडाचे शिवभक्त सोडले तर कुणालाही कळलेली नाही. हे शिवछत्रपतींनी सिद्ध केलेल्या, शहाजीराजांनी पायाभरणी केलेल्या गनिमी काव्याचं यश आहे. ते काय आमचं यश नाही. शिवछत्रपतींनी जशी बुद्धी दिली त्या बुद्धीप्रमाणे चालत राहिलो, पंढरीस पोचलो. पंढरीस पोचणंही सोपं नव्हतं. घटनारक्षक आरक्षी
त्यांचे अधिकारी, काही गावामध्ये नेमलेले असे गृहरक्षक दलाचे स्थानिक कार्यकर्ते, 3-3.5 लोकांचा बंदोबस्त होता, फौजफाटा होता. मी नवमीला, अष्टमीला सुद्धा अशाच थेट माध्यमातून शासनाला, प्रशासनाला विनंती केली होती. दरवर्षीप्रमाणे, नित्याप्रमाणे आम्ही दशमीला पंढरीत येतोय. अडवून तर दाखवा. हिंमत असेल तर. कदाचित काही लोकांनी पाहिलं असेल, परंतु उरथा अभिमान असतो ना, अफजल खानाला पण झाला होता. 22,000चं सैन्य माझं, शिवाजीकडे 3-3.5 असा त्याला चिरडून टाकतो. चिरडलं गेलं, पण अहंकाराचा माज विनम्रपणे घाबरल्याचा आव्हान अफजल खानाला शरण जाण्याचं ज्यांनी एक छान त्या दहशतवादाचं स्वरूप असणारा अफजल खान चारी मुंड्या चित करून त्याच्या 22,000 सैन्यानिशी पूर्ण बुडवून यशस्वी झाले. इथेही 3,500 आरक्षी असले तरी ते तुमचे आमचे बांधव होते. त्यांच्या विचारधारा काहीशी मोगली झाल्या असतील. या तुगलकी सरकारच्या आज्ञा ऐकून त्या बिचाऱ्यांना तसं वागावं लागलं असेल, पण त्यांच्या अंतःकरणामध्ये असणाऱ्या शिवभक्तीबद्दल कुणीही शंका घेऊ शकत नाही. 2 ठिकाणी तर मीच पोलिसांना सामने गेलो होतो. कुठं चाललायस बाबा? दादा पंढरीत. परवानगी नाही तुम्हाला. का रे बाबा? कोरोना. दादा शिवरायांच्या पादुका आहेत, त्यांच्या समवेत आम्ही आहोत. रायगडपासून इथपर्यंत चालत आलोय रे. आता फक्त शिवत आत जायचंय. तू जर अडवलंस तर काय करणार आहेस? अटक करणार का? नाही म्हटलं दादा, तुम्हाला कशी अटक करता येईल? तुम्हाला इथनं परत मागे जावं लागेल. जाईन की दादा, अर्धा किलोमीटर मागे जाईल आणि फेरा घेऊन येईन. तुम्ही कुठं उभा आहे? रस्त्यावर. लईत लई गाडी वाटेला. बांधावर आहे? असाल. पाण्याच्या पाटात आहे? शक्यच नाही. तिथंही असलात, अरे उसाच्या फडात तरी असणार आहे का तुम्ही? मी गेली 25 वर्ष पंढरीत येतोय. 1 ना 2 हजार वाटा ठावा आहे. गेली 15 दिवस आमच्यात शिवरायांचे काही हुजरे, काही बहिर्जी अख्ख्या पंढरीचा आदमास घेतात. त्या बहिर्जींनी अख्खी पंढरी पोखरल्या रे दादा. काय होईल? इथनं हाकलून दिलंस आम्हाला. आम्ही मागे जाऊ, पायात 2 काटे बोचतील, पण पंढरीत जाणार गाड्या. हो, कपडे मोगलांचे घातले, विचार तुघलकी लादले, म्हणून अंतःकरणातला शिवराय संपत नसतो. अशा आरक्षींनी सुद्धा वाट रिकामी करून दिली. शिवबा पंढरीत पोचले. काही ठिकाणी आपल्याच मावळ्यांचं सहकार्य घेऊन, काही ठिकाणी तुघलकांच्या, मोगलांच्या फौजेत नाईलाजाने गेलेल्या मावळ्यांचं सहकार्य घेऊन 3,500-4 हजार लोकांनी येरगाटलं. पंढरीच्या राण्याला, शिवबाला पंढरपुरात घ्यावं लागलं. पंढरपुरात आमचा वेळ नाही गेला. पंढरपुरात नुकसान सुद्धा नाही झालं. गेली 5-6 वर्ष शिवबा रायगडवरनं पंढरीला जातात, पण पांडुरंगाच्या सानिध्यात, त्या पंढरीच्या प्रेमाच्या, श्रद्धेच्या वातावरणात ज्ञानेश्वरीचं, गाथ्याचं पारायण नाही करता आलं. यावर्षी मात्र ज्ञानेश्वरीचं पारायण संपूर्ण, तुकोबांच्या गाथ्याचं पारायण तेही संपूर्ण, आणि त्याचं पारणं सुद्धा आम्ही द्वादशीच्या दिवशी त्याच पंढरीत फेडलं. शिवछत्रपतींच्या समोर महानैवेद्याचं चांदीचं ताट, त्याच्यामध्ये आमरस, त्याच्यामध्ये लापशी, त्याच्यामध्ये शिरा, खीर, असं ते पंचपक्वानांनी भरलेलं पारण्याचं, प्रसादाचं ताट, नैवेद्याचं ताट शिवछत्रपतींनी स्वीकारलं. आणि मगच ते पंढरीच्या राण्याच्या दर्शनाला गेले. तुम्हाला गड्यांनो एक गोष्ट ठाऊक नाही, आतली खबर तुम्हाला सांगतो. खरं तर सगळे संत
हे पांडुरंगाच्या भेटीला जातात गोपाळकाल्याच्या दिवशी, पौर्णिमेच्या दिवशी मार्गस्थ होताना. ही वैकुंठवासी विवेकानंद दादा वासकर यांनी ते ज्यावेळेला मंदिर समितीचे अधिकारी होते त्यावेळेला घालून दिलेली शिस्त. संत पांडुरंगाच्या भेटीला जातात. त्याच्या आधीची पद्धती कशी होती? ऐका पंढरीचे महिमान, रावळे तितुकी समान, तृणपाषाण मृत्युका पांडुरंग जाण. पंढरपूर मधलं प्रत्येक मंदिर, प्रत्येक राऊळ हेच पांडुरंगाचं आहे. नवे नवे पंढरपुरातलं गवत, दगड, माती, खडे सुद्धा पांडुरंग आहेत, विठ्ठलमय आहेत. आमचा हाडाचा वारकरी बारीत नाही उभा राहत. तो कळसाकडे पाहतो, खालची माती आपल्या कपाळाला लावतो, रामकृष्णारी म्हणतो, घराची वाट धरतो. वारी पोचली. आतापर्यंत संत सुद्धा तसेच करत. पण परतीच्या प्रवासामध्ये संत आणि आराध्याची भेट झाली. भास्कर दादांनी घालून दिला. आम्ही सुद्धा त्या दंडकाचे पायी व्हायचा यत्न करणारे, आटापिटा करणारे. स्वाभाविकपणे सगळे संत ज्या वारकऱ्यांच्या माध्यमातून, ज्यांच्या पायांचा उपयोग करून पंढरीत पोचले होते, त्या संतांना सुद्धा या शासनानं त्रास दिला, कष्ट दिले, वेदना दिल्या. कशा ठाऊक आहेत? हो, एकादशीच्या दिवशी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती आणि महाराष्ट्र शासनाने घोषणा केली, जरी 9 पालख्यांचे प्रत्येकी 20 असे वारकरी आले असले तरी सुद्धा एका पालखीतून आम्ही फक्त 5 जणांनाच दर्शन घेऊ देणार. लाजा वाटत नाहीत का? 15-20 लाखांचे प्रतिनिधी म्हणून अवघे 180 वारकरी पंढरीत आलेत. अरे काय तो सोहळा असायचा पंढरी मधला, काय ती नगर प्रदक्षिणा, काय त्याचा वैभव, डोळे दिपायचे. इथं पुढे मागे काही शिस्त नाही, पद्धती नाही. तुम्हाला दाखवीत काही पादुकांच्या नगर प्रदक्षिणा. आणखीन आपल्याला बोलायचंय 15-20 दिवस. हो, लाजीरवाण्या पद्धतीनं ह्या नगर प्रदक्षिणा व्हायच्या. आम्हाला सुद्धा पुढे 2 पताका, मग टाळ, मग विणा, मग पखवाज, त्याच्या मागे पादुका, त्याच्या मागे बाकी सगळे, अशा रचनेमध्ये चालू नाही दिलं यांनी. अरे नाही ते नाही म्हणे, एका पालखीतले फक्त 5च जण जाणार. 180 जरी आलेले असले तरी सुद्धा दर्शन फक्त 45 जणांनी घ्यायचं. आलेल्या पालखी सोहळ्यांची स्थिती काय झाली असेल? माऊलींचा सोहळा 4.5-5 लाखाचा, तुकोबांचा सोहळा 3.5 बशे 20 निवडलेत, बाजूला केलेत. आणि त्या 20 मधले सुद्धा आता फक्त 5च, म्हणजे उरलेल्या 15 जणांच्या मारामाऱ्या लावायच्या. आमचे वारकरी त्या दिवशी ठाम राहिले. त्यांच्या चरणी कोटी कोटी दंडवत करतो. हाच जर ठामपणा आपण थोडासा आधी 15 मे पासून धरला असता, भावांनो, दादांनो, माझ्या श्रेष्ठ अग्रजांनो, आपण आपल्या प्रथा परंपरा जपत देहू आळंदीपासून पंढरीपर्यंत जाऊ शकलो असतो. आपण या शासनाच्या हेलिकॉप्टरला भुललो. कोरोनाचं संकट होतं की हो? आपण पंढरीत गेलो तेव्हा नव्हतं का? पंढरीत सुद्धा कोरोनाचं संकट तेवढंच भयानक होतं. 10-11 रुग्ण सापडलेले होते. तरी सुद्धा पंढरीत जायला घाबरलो का हो? नाही घाबरलो. एकाच गाडीतनं आपण 20-21 जण चालक दादासह गेलो की नाही? घाबरलो का? नाही घाबरलो. जीवावर उदार होऊन आपण पंढरीत गेलो होतो. जर आपण 5-5 जण पायी चालत गेलो असतो, आपल्या प्रथा परंपरा जपल्या गेल्या असत्या. या प्रथा परंपरा जपण्याचा आग्रह, अट्टास आणि निर्धार शिवछत्रपतींच्या पालखी सोहळ्यातल्या युवकांनी आपल्या चित्ताशी, मनाशी, अंतःकरण बुद्धीशी पक्का केला. म्हणून ते पंढरीत जाऊ शकले. 5 जणांना दर्शन. वारकरी सगळे ठाम झाले. नाही दर्शन घ्यायचं म्हटले, नाही इथनं हालत काय करायचं ते करा. शासनाला घालीन लोटांगण वंदीनं चरण कळावं लागलं. शासनाला झुकावं लागलं, वाकावं लागलं. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला आपला घेतलेला निर्णय कचऱ्याच्या टोपलीत फेकावा लागला. आणि 9 पालख्यातील निवडलेल्या 180च्या 180 वारकऱ्यांना त्या दिवशी
पंढरीच्या राण्याच्या दर्शनाची अनुकूलता दाखवावी लागली. अनुमती नाही. ह्या भुक्कड लोकांच्याकडे कसली अनुमती मागायची? परवानगी, अनुमती द्या सोडून, फार फार तर अनुकूलता. दुर्दैव, सकाळी 11:30-12ला सुरू झालेला एकादशीचा संघर्ष संपायला संध्याकाळी 7:30-8 वाजले होते म्हणे. मलाही नक्की माहित नाही, मी नव्हतो. मी शिवारातच होतो पंढरीच्या, पण मंदिरापासून 2-3 किलोमीटर लांब. काय झालं माहित नाही. द्वादशीच्या दिवशी दर्शन ठरलं. आम्ही सगळेजण वाट पाहत होतो. पंढरपूरमधल्या आपल्या सगळ्या मित्रांशी बोलत होतो. सगळ्यांच्या मनाची धारणा पक्की, आपण मंदिरापर्यंत जाऊच शकत नाही. असे सगळे काही असतात कुलवंत, जातीवंत, गुणवंत, शिवछत्रपतींना अपेक्षित असणाऱ्या मराठ्यांच्या कर्तृत्ववान पिढ्या. त्या पिढीतले काही जण उभे राहिले. त्यातल्या एकावर गुन्हा पण दाखल आहे. त्याचं नाव मी तुम्हाला सांगू शकतो, किरण घाडगे. बाकी सगळेजण रायगडाचे हुजरे, रायगडाचे मावळे. आम्ही 11:30-11:45च्या सुमारास पश्चिम महाद्वाराच्या बाजूनं म्हणजे चौपाळ्याकडून गोपाळकृष्णाच्या मंदिराचं दर्शन घेऊन पांडुरंगाच्या मंदिराकडे चाललोय. चोरा चिलटासारख्या रात्रीच्या अंधारात नाही. का जायचं? इथं काही शाहिस्त्याची बोटं छाटायची आहेत का? इथं अफजल खानाचा माज मोडायचा आहे. तो दिवसा ढवळ्या स्वच्छ प्रकाशातच मोडला पाहिजे. या भूमिकेतनं टळटळीत उन्हामध्ये सूर्य माध्यान्नी येत असताना आणि 100% आमच्यावर आपली कृपादृष्टी ठेवत असताना आम्ही रावळाच्या परिसरामध्ये आलो. 12:05-12:10चा सुमार असेल. या महाराष्ट्र सरकारनं अवघ्या 9 पालख्यांना अनुमती दिली होती, अनुकूलता दाखवलेली होती. भर म्हणून 10वी पालखी आली. अहो, ध्यानी नाही, मनी नाही, प्रचारात प्रसिद्धी माध्यमांनी घेरलं की आम्हाला एरगाटलं. प्रश्न सुरू झाले, आलेच कसे? गाडीतनं आले का? गुपचूप आले का? 71,000 घेतलेत निवृत्तीनाथांचे. तुमच्या बोकांडी कितीचा टोल बसला? हो म्हटलं, वारकरी नाही सांगत होतो, पायी चला, फुकटात जातो आपण. उलट कित्येक लोक श्रद्धेनं समर्पण करतात. पालखी सोहळ्यांचं आर्थिक सामर्थ्य वाढतं. आम्ही तुम्हाला विनंती केली, कळली कुठं? नाही कळलं. बरं, 71,000 आम्ही फुकटात आलो बाबांनो. कुठून? रायगडवरनं. पायी? हो, पायीच, चालत. चला काना, चालत चालत रायगडपर्यंत प्रचार प्रसिद्धी माध्यमांनी घेरलं. त्यांची उत्तरं देता देता 1 तास 1.25 तास गेला आणि आम्ही आपली विनवणी करत होतो. ती विनवणी 20 जून पासून कायम आहे, आजही कायम येते. आम्हाला पांडुरंगाच्या मंदिरामध्ये जाण्यात काही रस नाही, रुची नाही. एकादशीच्या दिवशी, द्वादशीच्या दिवशी त्या पांडुरंगाचं दर्शन मिळालं यासारखं अहोभाग्य नाही, पुण्य नाही. परंतु शासनाला संकटामध्ये टाकण्याची आमची वृत्ती नाही. गेल्या 12-13 वर्षात मी पण कधी एकादशीला द्वादशीला नाही गेलो मंदिरात. आता कशाला अट्ट धरेन? पण विषय शिवबा विठोबा भेटीचा झालाच पाहिजे. आग्रह केला, विनंती केली. 20 जून पासून 30 जून पर्यंत कोणी ऐकलं नाही. 1 जुलैला गनिमी काव्यानं चाल करावी लागली, तरी सुद्धा शासनाचे डोळे उघडले नाहीत. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला सुद्धा कमीत कमी त्या पादुका घेऊन जावं आणि पांडुरंगाच्या पायावर घालाव्यात एवढं सुद्धा सुचलं नाही. हो, एवढं सुद्धा कळलं नाही. नामदेवांच्या पायरीजवळ गेलो. नामदेवांच्या पायरीला स्पर्श सुद्धा करू दिला नाही या पातकी शासनानं. तिथेही बॅरिकेड लावून ठेवलेत. अरे, राहिलं पंढरीच्या राण्याचं दर्शन. त्या पहिल्या पायरीचं तरी दर्शन घेऊ द्या. त्या चोखोबांच्या समाधीवर तरी माथा टेकू द्या. इतकी जर तुमची मोगलाई आणि तुघलकी माजली असेल तर तुम्हाला दोन्ही भाषेमध्ये उत्तर द्यायचं आम्ही ठरवलं. तिथं मी संकल्प केला होता, नाही जाणार. शिवबा जर विठुरायाच्या चरणावर लोटांगण घेत नसतील, शिवबा विठोबाचं दर्शन घेऊ शकत नसतील, मग रायगडला जाऊन करणार काय? कशासाठी रायगडला जायचं? आणि मग पोलिसांनी आम्हाला घेरलं. पोलीस म्हणजे अनेक नव्हे, 2-3 हवालदार आणि डॉक्टर सागरदादा कवडे. सागरदादाच ना? हो, तेच.
सच्शील माणूस आहे, खूप चांगला माणूस. प्रेमानं त्यांनी विनंती केली की किती वेळ तुम्ही थांबणार इथे, आम्ही विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीशी बोलतो, शासनाशी बोलतो, आपण चला जरा विश्रांती घ्या. मी आपलं गमतीने विचारलं, विश्रांती कुठे, चौकीत, तुरुंगात? नाही म्हटलं, आपण वारकरी आहात, अटक कशी करवणार? गणवेशाच्या आतही असतो माणुसकीचा झरा, पोलीस आतील माणूस तुम्ही जाणून घ्यावं जरा. मला अनुभूती आला पंढरी. आम्हाला घेऊन गेले आगरी समाजाच्या धर्मशाळेत, 2 तासामध्ये बसवून ठेवलं. अजून एक दत्तात्रयजी पाटील होते, तेही DYSP उपविभागीय अधिकारी, सागरदादाई उपविभागीय अधिकारी, दोन्ही बाजूला 2 जय विजयासारखे बसलेले. शिवबा आगरी समाजा धर्मशाळेच्या विठोबाच्या चरणाशी खूप प्रयत्न त्यांनी केले असतील. किरणदादा घाडगेंनी सुद्धा बऱ्याच आमदारांशी, गृहमंत्र्यांशी, पालकमंत्र्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण मित्रांनो खूप उशीर झाला होता. 28 मार्च पासून संघर्ष चालला होता. तेव्हापासून जर या मंत्र्यांनी, आमदारांनी साथ दिली असती तर 29 मेच्या बैठकीत निश्चित केलेल्या 7 पालख्यांमध्ये 2 पालख्यांची भर पडली, 7च्या 9 झाल्या, तशा 10वीही पालखी येऊ शकली असती. जर भक्ती परंपरेतल्या 7 आल्यात, त्याच्यामध्ये भर पडून 9 झाल्यात, तर शक्ती परंपरेतली 1 वाढायला काहीच अडचण नव्हती. पण बूंद से गई वो हौद से नहीं आती. देर से आये दुरुस्त आये, प्रत्येक वेळेला सत्य नसतं. उशीर झाला आणि त्या दिवशी शिवबा रावळात नाही जाऊ शकले. प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी विनंती केली, आपल्याला डिटेन केलं जाते, आपल्याला जिल्हा सीमापार करायचं. शिवरायांना सुद्धा हो म्हटले, पादुकांसह जावं लागेल. पंढरीतून आषाढ शुद्ध द्वादशीला दिनांक 2 जुलै 2020 मंगळवारचा दिवस, संदीप महादेवराव महिंद किंवा योगेश उत्तमराव महिंद अशा 2 शिवभक्तांना हाकललेला नाहीये, शिवछत्रपतींना हाकललेला आहे. पंढरीमध्ये शिवकाळामध्ये आदिलशाहीचं आधिपत्य होतं. शिवछत्रपतींनी ध्येय ठेवल्यानंतर शंभूराजांच्या काळामध्ये ते मोगलाईमध्ये गेलं, औरंगजेबाचं त्या ठिकाणी राज्य आलं. पंढरी शिवशंभू काळामध्ये स्वराज्यात नव्हतीच, म्हणून कदाचित शिवरायांना पंढरीत जागा नसावी. ह्या महाराष्ट्राचं भक्ती क्षेत्रातलं आराध्य दैवत भगवान श्री पांडुरंग आणि शक्ती क्षेत्रातलं आराध्य श्री शिवछत्रपती, अशा 2 आराध्यांची भेट वर्तमानातल्या पंढरीत होऊ शकत नसेल तर आजही पंढरी मोगलाईतच आहे का, असं आम्ही मानायचं का? जर ती मोगलाईत नसेल, स्वतंत्र भारताच्या संविधानाचं, घटनेचं राज्य असेल, तर तुम्ही, आम्ही नियम मोडले, या देहानं, या शरीरानं नियम मोडले, त्यांच्यावर गुन्हे दाखल करा की. ते तुम्ही केलेत, पण शिवछत्रपतींचा दोष काय होता? शिवछत्रपती जर गेले असते आणि रावळात जाऊन दर्शन घेऊन आले असते, तुमच्या नोकऱ्या जाणार होत्या, तुमची मंत्रिपद जाणार होती का, तुमचा तख्ता पलट, सत्ताच परिवर्तन होणार होतं? यातलं काहीच होणार नव्हतं. तरी सुद्धा शिवछत्रपतींना केवळ पंढरपुरातून नव्हे, सोलापूर जिल्ह्याच्या सीमेतून हकलून लावण्याचं पाप तुम्ही केलंय. हकलून लावण्याचं, अधोरेखित करा, मराठीत त्याला अंडरलाईन असं म्हणतात. पोलिसांनी त्यांच्या गाडीमध्ये बसून आम्हाला सोलापूर जिल्ह्याच्या सीमापार केलं. त्यांचं प्रेम, त्यांचं वात्सल्य मी जाणतो. हाडाचा वारकरी आहे, गळ्यात माळ आहे, एकादशीच्या दिवशी आलेला आहे, एकादशीला त्याने उपवास केलेला आहे. द्वादशीच्या दिवशी जर त्याने आपला एकादशीचं पारणं नाही फेडलं तर एकादशीचं पुण्य मिळणार नाही, हेही पोलिसांनाच वाटलं. त्यांनी माझं स्टेटमेंट घ्यायचं होतं, गुन्हे दाखल करायचे होते, म्हणून उपविभागीय अधिकारी DYSP अकलूज इथं नेतल्यानंतर आम्हाला आधी प्रेमानं जेव घातलं, अत्यंत मायेनं, श्रद्धेनं जेवाय घातलं. निंबाळकर साहेब होते, कामतकर साहेब होते, कदम अण्णा होते, अतिशय प्रेमाची माणसं सगळी. ही योजना त्यांच्या अधिकाऱ्यांनी जरी केली असली तरी अत्यंत प्रेमानं, श्रद्धेनं या सगळ्या निंबाळकरांनी, कामतकरांनी, कदम अण्णांनी ती क्रियान्वित केली. नाही विसरू शकत. पण
आमचा उपवास सोडवला म्हणून, प्रेमानं मायेनं 2-3 मिष्टान्न खायला घातली म्हणून शिवछत्रपतींना सोलापूर जिल्ह्यातनं हाकलून लावलंय, सत्य बदलेल का? नाही बदलणार. गेली 16 दिवस हाच एक अट्टहास चाललाय. रायगडाच्या हुजऱ्यांचा, 12 मावळातल्या सामान्य मावळ्यांचा. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण कुठलं आंदोलन नाही केलं. मनामध्ये आणलं असतं तर महाराष्ट्रही भडकवता आला असतं, पेटवता आलं असतं. पेटवायला लागतंय काय हो? साध्या फेसबुकवर 2 ओळी खरडल्या तरी जो महाराष्ट्र पेटतो, तो महाराष्ट्र शिवछत्रपतींना सोलापूर जिल्ह्याच्या सीमेतनं हाकललं नसतं का पेटला? जरूर पेटला असता. पण ती आपली वृत्ती नाही, ते तुम्ही सुद्धा कोणी करायचं नाही. कारण कोणाच्याही भाजीच्या देठालाही हात लागू नये, कोणासही तोशीस न लावणे ही शिवछत्रपतींची आज्ञा आहे. आणि शिवछत्रपतींची आज्ञा संपूर्ण देशाला तर बांधील आहेच, महाराष्ट्राला अधिक आहे. कारण आपण सगळेजण शिवछत्रपतींचे पाईक आहोत. नाही गोंधळ करायचा, नाही गडबड करायची. ह्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ज्या प्रकारे हा रोग आता सामाजिक झाला आहे, हा रोग आता समाजामध्ये कम्युनिटी डिसीज म्हणून पोचलाय, तिथं कसलीही चूक होऊ द्यायची नाही. पण म्हणून संघर्ष थांबवायचा असं नाही होत. संघर्ष केला पाहिजे. ज्या माध्यमानं करता येईल त्या माध्यमातून केला पाहिजे. आपल्याकडे फेसबुक आहे, आपल्याकडे व्हॉट्सॲप आहे, आपल्याकडे इंस्टाग्राम आहे, आपल्याकडे ट्विटर आहे. या सगळ्या माध्यमातून या तुघलकी निर्णय घेणाऱ्या प्रथा परंपरा बुडव्या शासनाला त्याची लायकी दाखवून दिली पाहिजे. तुम्ही म्हणाल फक्त सोलापूर जिल्ह्याच्या सीमेतनं हाकललं, गेलता कशाला तुम्ही? प्रथा आणि परंपरा जपण्यासाठी, शिवबा आणि विठोबाची भेट घडवण्यासाठी. असू कदाचित वेडे, मूर्ख, गुन्हेगार ते आम्ही, आमचे देह. त्यामुळं शिवछत्रपतींची आणि विठुरायाची भेट घडवून आणणं हे तेव्हाही ध्येय होतं, आजही ध्येय तसंच आहे. तरी सुद्धा हे अवमानाचे घोट मुख घेऊन पिऊन रायगडला गेलो शिवरायांना घेऊन. ज्येष्ठ आषाढ शुद्ध त्रयोदशीच्या दिवशी दिनांक 3 जुलै 3:30ला बाहेर पडलोय भुगावमधनं. रायगड चढू नाही दिला पुरातत्व खात्यानं. पत्र मागितलं, द्यायचं कुठून? जर ज्येष्ठ वद्य चतुर्थीला शिवछत्रपतींचं रायगडावरून प्रस्थान झालं होतं तर मग परत गडी जायला नको? मोऱ्यांच्या ताब्यातनं रायरी कह्यात आणला कोणी? तो रायगड म्हणून उभा केला कोणी? हिंदवी स्वराज्याची राजधानी म्हणून विस्तारला कोणी? त्या घराच्या मालकाला, त्या घराच्या धन्यालाच तुम्ही गडावर येऊ देणार नाही. रोपवेची वेगळी तरा, त्यांना तर हाग्या दम देऊन ठेवला होता, यांना वर येऊच द्यायचं नाही. जर कुणाला वर न्यायचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर खटले दाखल केले जातील. लाजा नाही वाटत? शिवछत्रपती रायगडाचे मालक, तुम्ही महाद्वार बंद केलं, तुम्ही रोपवे बंद केला, याचा अर्थ रायगडावर चढता येत नाही असं नाही. अजूनही 3-4 वाटा माझ्या पायाखालच्या सरावाच्या आहेत. नाही गेलो आम्ही. का जायचो? घराच्या मालकानं घराची कौलं उघडून आतमध्ये उडी मारावी एवढी काही मोगलाई अजून माजलेली नाही. आम्ही आमच्या हिमतीवर शिवछत्रपतींना रायगडावर परत याच देहाच्या याच पावलांनी वर नेऊ शकतो. पण आता मात्र निर्णय घेऊन पंढरीचं दर्शन घेऊनच आता पक्क ठरलंय. जोपर्यंत शिवबा विठुरायाच्या चरणावर जात नाहीत, शिवबा विठुरायाचं दर्शन घेत नाहीत, तोपर्यंत आमचा हा निर्धार ज्वलंतपणे चित्तात, अंतकरणात, बुद्धीत राहणार आहे. रायगडाचा धनीच जर रायगडावर गेला नसेल तर तुम्हा आम्हाला अन्न गोड तरी कसं लागावं? तुम्हाला आम्हाला ते अन्न विष्ठे समान वाटलं पाहिजे. जर मला माझा देह टिकवण्यासाठी जगावं लागत असेल, असो नाहीतर नसो, जर माझं जेवण थांबवता येत नसेल तर शासनाचं आणि प्रशासनाचं जेवण आणि त्याचं अन्न थांबवण्याची पात्रता आणावी लागेल. कारण विठोबा आणि शिवबा
ही महाराष्ट्राची दोन आराध्य दैवत आहेत, भक्तीची आणि शक्तीची. ही दोन आराध्य दैवतच आज सेतू हिमाचल हिंदुस्थान आणि त्याला उभा करणारा महाराष्ट्र सांधू शकतो, जागवू शकतो. म्हणून आपल्या सगळ्यांच्या चरणाशी माझं कळकळीचं सांगणे, पदर पसरून मागणे, अजूनही वेळ गेलेली नाही. दिनांक 24 नंतर जे संकट ओढवलेलं आहे त्याचं निष्कासन कधी होईल माहित नाही, पण 4-5 पेक्षा अधिक संख्येनं न जमता सामाजिक अंतर ठेवून आपण आपापल्या गावामध्ये छोटी मोठी आंदोलनं करू शकतो. ती आंदोलनं करून शिवबा विठोबाची भेट होऊन महाराज रायगडी परत पोचले पाहिजेत अशी निवेदनं आपण तहसीलदारांना, प्रांतांना, जिल्हाधिकाऱ्यांना देऊ शकतो. आपण आपल्या फेसबुक, व्हॉट्सॲप, ट्विटर, इंस्टाग्राम याच्यावरनं अवघा हलकल्लोळ करावा, तुघलकी शासनास गाडावा, त्याचा निर्णय फिरवावा आणि शिवबासी रायगडी परत पाठवावा असा आदेश करू शकतो. गड्यांनो, गाव करील ते राव काय करील अशी म्हण आहे. मी एकांडा जीव, एकांडा शिलेदार नाही लढू शकत. माझ्याबरोबर उपवास करायला या 12 मुळातले कित्येक जण तयार होते, पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या देहाची प्रतिकार शक्ती कमी करून किती जणांचा जीव संकटात टाकायचा. फुकट जीव कुठलाही व्यर्थ जाऊ नये, माझाही जाऊ नये. म्हणून दिनांक 12 पासून, मागच्या रविवारपासून मी पण रसाहार घेतोय. मी लिंबू सरबत पितोय, फळांचा रस पितोय, देह तगवण्यासाठी, देह जगवण्यासाठी. पण मला जर माझ्या उपवासाचं पारणं फेडायचं असेल तर ते रायगडावर आपल्या सगळ्या कामाचं नेतृत्व, आपल्या सगळ्या कामाचं आराध्य, आपल्या सगळ्या कामाचं शक्तिस्थान जे आहे त्या ठिकाणी फेडावं लागेल. आणि त्यासाठी एकट्या माझा संघर्ष उपयोगाचा नाही. तुमच्या सर्वांच्या संघर्षाची, तुमच्या सगळ्यांच्या बुद्धीची, कल्पकतेची धार या सगळ्या संकल्पाला आवश्यक आहे. म्हणून मी आपल्यासाठी पण त्या रायगडाच्या चरणी, त्या पंढरीच्या चरणी साकडं घालतोय, घराणं घालतोय. मागच्या द्वादशीला आम्ही शिवछत्रपतींना रावळाच्या परिसरामध्ये नामदेव पायरीच्या परिघात तरी नेऊ शकलो. या द्वादशीला आपण सगळेजण मिळून संकल्प करूयात, शिवछत्रपतींना पुन्हा पंढरीस नेण्याचा आणि पांडुरंगाच्या चरणावर घालण्याचा. जर तुम्हा आम्हा सगळ्या उजऱ्यांनी ठरवलं, तुम्हा आम्हा सगळ्या शिवशंभू भक्तांनी ठरवलं तर सत्य संकल्पाचा दाता नारायण या भूमिकेतनं भगवंत तुमच्या आमच्या साथीला सहाय्य करायला, मदत करायला येणारच आहे. अरे हुजऱ्यांनी ठरवलंय, भगवंतच करणार आहे, भगवंतच करणार आहे. कारण हुजऱ्यांनी ठरवलंय. एकदा आम्ही ठरवलं की ते करतोच, आणि एकदा आम्ही करायचं ठरवलं की त्याला भगवंत आपलं पूर्ण सामर्थ्य, ताकद पाठीमागे लावतो. आपण सगळेजण हा संकल्प विठुरायाच्या, शिवरायाच्या आणि पूर्ण क्षमतेनं, पूर्ण ताकदीनं कोरोनाच्या संकटाचा विचार करता जी जी आयुध सुरक्षितपणे समाजामध्ये जागरण करू शकतात, प्रबोधन करू शकतात, त्या सगळ्या आयुधांचा उपयोग करून या मोगलाईने निर्णय घेणाऱ्या प्रशासनाला आपण भाग पाडूयात शिवबा विठोबा भेटीच्या आणि शिवबांना रायगडी त्यांच्या समाधीस्थानी परत पावण्याचं. विठू चरणी शिवहाची संकल्प तेवे मनात, विठू चरणी शिवहाची संकल्प तेवे मनात, पूर्ण होई तो थांबून कधी, ज्वलंत
निर्धार या उरात भक्ती शक्ती भेटीने महाराष्ट्र सांधिल भगवंत आळवितो हुजऱ्यानित रायगडनी पंढरीत आळवितो हुजऱ्यानित रायगड नी पंढरीत. रामकृष्ण हरी. जय शिवराय.